नमस्कार. मी घनश्याम पाटील. काल आपण कर्तव्यशून्य मुख्यमंत्री हा व्हिडिओ द पोस्ट फोनवरून प्रकाशित केला आणि अनेकांचे फोन आले. दोन्ही बाजूचे फोन झुंडशाहीचं दर्शन दाखवणारेच होते. म्हणजे एकीकडे अतिरेकी उन्माद होता की मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध तुम्ही असं कसं काय बोलू शकता, आणि दुसरीकडे बरं झालं तुम्ही त्यांना ठोकलं वगैरे अशी भाषा होती. तर मला नम्रपणे सांगावं असं वाटतं, मुख्यमंत्र्यांना ठोकणं वगैरे हा माझ्या कामाचा भाग नाही आहे. मात्र सर्व प्रकारच्या राजकीय नेत्यांची चिकित्सा ही व्हायलाच हवी, आणि इथला एक तरुण म्हणून, एक पत्रकार म्हणून काही प्रश्न उपस्थित करणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. सध्या अनेक जण सांगतात की आत्ताची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना प्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जी चालायची ती संघटना म्हणून असलेली शिवसेना, आणि आज अनेक तडजोडी करत स्वाभिमान पूर्ण बाजूला ठेवत आत्ताचं राजकारण करणारे उद्धवजी यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेली शिवसेना यामध्ये फरक असल्याचं अनेक जण सांगतात. मला स्वतःला असं वाटतं, शिवसेना तीच आहे, शिवसेनेमध्ये काहीही फरक नाही, फक्त नेतृत्वामध्ये मात्र मोठा फरक आहे. तो फरक कुठल्या प्रकारचा आहे? आपण ठाकरे घराण्याचा जर इतिहास बघितला तर प्रबोधनकार ठाकरे जे मूळ होते, तर माननीय प्रबोधनकार ठाकरेंचा जो वारसा होता तोच वारसा आज उद्धव ठाकरे चालवत आहेत. कशा पद्धतीनं ते आपण बघूया. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे वैदिकांच्या विरुद्ध होते. हिंदुत्व हा विषय त्यांच्याकडे नव्हता. पुढे मराठी माणूस हा विषय घेऊन शिवसेनेची स्थापना झाली 1966ला. 66 ते 82 पर्यंत हिंदुत्व हा मुद्दा शिवसेनेच्या ह्याच्यात कुठेही नव्हता. मराठी माणसासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक संघटना म्हणून शिवसेनेचं काम मुंबईमध्ये होतं. हे काम पुढे वाढत गेलं आणि हिंदुत्वाचे विषय पुढे आले. या हिंदुत्वाच्या लाटेवर माननीय बाळासाहेब ठाकरे स्वार झाले आणि पुढे त्यांची हिंदू हृदय सम्राट अशीच ओळख झाली. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. कुठलाही पक्ष चालवायचा तर जे नेतृत्व आहे ते महत्त्वाचं असतं. माननीय बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व अफाट होतं. अफाट प्रतिभेचा हा एक बेफाट माणूस होता. ते पत्रकार म्हणून महान होते, चित्रकार म्हणून महान होते, वक्ते म्हणून महान होते. यापैकी कुठलेही गुण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही आहेत. त्यांचे चिरंजीव असणं हा जर एक गुण सोडला तर माननीय बाळासाहेबांचे कुठलेही ते गुण उद्धवसाहेबांमध्ये नाही आहेत. उद्धवसाहेबांचं बोलणं तितकं प्रभावी नाही आहे, त्यांचा तेवढा संपर्क नाही आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड करायची नाही हाही गुण त्यांच्यामध्ये नाही आहे. हे सगळं खरं आहे. मला नेहमी वाटतं तेव्हाची माध्यमं आणि आजची माध्यमं यामध्येही मोठा फरक आहे, आणि याचाही आजच्या नेतृत्वावर परिणाम होतोय. म्हणजे तेव्हा गोविंदराव तळवलकरांनी काही जर भूमिका घेतली तर मग ते शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील त्यांच्या भूमिका त्याच्यावरून ठरवायचे, इतकी ताकद तळवलकरांच्या लिखाणामध्ये होती. आजकाल असे पत्रकार नाही आहेत की मुख्यमंत्र्यांना योग्य दिशा दाखवू शकतील, त्यांच्याविषयी काही बोलू शकतील. त्यामुळे त्यांचे जे कोणी चेले असतील ते चवताळून उठणं स्वाभाविकच आहे. ज्या झुंडशाहीचं सध्या सगळं मी अनुभवतोय कालपासून, त्यांचे फोन आणि SMS वगैरे ज्या पद्धतीने येत आहेत आणि जे ट्रोलिंग सुरू आहे, खरं तर शिवसेना आणि असलं या पद्धतीचं ट्रोलिंग याचा काही संबंधच नाही आहे. तो एक रोखठोक बाण आहे शिवसेनेचा. पण तसं न करता केवळ समाज माध्यमावर काहीतरी लिहायचं, आई बहिणीवरनं उद्धार करायचा, ही जी इतर राजकीय पक्षातली कुप्रथा आहे ती सध्या शिवसेनेमध्ये येते. याचं मला वाईट वाटतं. म्हणजे एखाद्या माणसाचा विचार जर तुम्हाला खोडून काढता येत नसेल तर मग वाटेल त्या थराला जाऊन बेछूट आरोप करणं हे क्लेशकारक आहे. आपण भारताच्या राजकारणाचा विचार केला तर आजपर्यंत इंदिरा गांधींचं एक उदाहरण होतं. इंदिरा गांधींनी ज्यांना ताकद दिली त्याच्या विरोधी गट जो आहे त्यालाही त्या सांभाळायच्या. म्हणजे इकडे वसंतदादा पाटलांना जर त्यांनी मुख्यमंत्री केलं तर त्यांच्या विरुद्ध कोण आहेत, आणखीन दुसरा कुठला गट असेल, वसंतराव नाईक असतील तर नाईकांना ताकद द्या, ऐनवेळी मग हे बाजूला गेले तर त्यांना सोबत घेता येईल, अशी त्यांची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व एकाधिकारशाहीचं होतं. ते म्हणतील ते अंतिम असायचं. आणि आता उद्धव ठाकरे यांच्याबाबत जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे म्हणजे खरं तर हा एक मोठा विनोद आहे. बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे म्हणायचे की मी लोकशाही मानत नाही, आणि भारतातलं लोकशाही देशातलं सगळ्यात महत्त्वाचं जे राज्य आहे महाराष्ट्र, तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आज आम्ही लोकशाही पद्धतीनं कारभार करतोय असं सांगतात. किंबहुना असं सांगणं ही त्यांची मजबुरी आहे आणि घटनेनुसार ते बंधनकारक सुद्धा आहे. हा दोघांच्या याच्यामधला फरक आहे. बाळासाहेब ठाकरे किंगमेकर होते. अनेक नेते त्यांनी घडवले.
मात्र त्यांच्या भूमिका या स्वतःच्या असायच्या. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या कानात कुणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे आणि ते ऐकून त्यांनी निर्णय घेतलाय असं कधी फारसं चित्र नव्हतं. उद्धव ठाकरे यांच्या बाजूचं जे कडबोळ आहे त्यांचे मात्र सल्ले उद्धवजी ऐकतात आणि त्यानुसार निर्णयसुद्धा घेतात. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या काळामध्ये इतर खूप चांगले कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांना मोठं केलं. म्हणजे त्यांचा जो शाखा प्रमुख होता तो आमदारापेक्षाही महान असायचा. पहिलं महत्त्व ते शाखा प्रमुखाला द्यायचे आमदारापेक्षाही. आज उलटं झालेलं आहे. माननीय उद्धवजी त्यांच्या जवळच्या लोकांचंच ऐकत असतात. त्या जिल्ह्यामध्ये जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याकडे त्यांनी सगळे अधिकार देऊन टाकलेले आहेत की ते त्या जिल्ह्यामध्ये जे काही करतील ते अंतिम. बाळासाहेबांची ही कार्यशैली नव्हती. हा दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. खूप घडामोडी घटना अशा घडतात की काळाबरोबर आपण पाहतो तर ते भयंकर चित्र असतं. म्हणजे आपण बघितलेलं आहे की एकेकाळी अनेकांना हे माहिती असेल, जे माननीय उद्धव साहेबांच्या जवळचे आहेत ते तर निश्चितपणे सांगू शकतील, जरी त्यांनी मान्य नाही केलं तरी. राजसाहेबांना भेटायला आलेले लोक अक्षरशः प्रचंड गर्दी असायची. लोक मातोश्रीवर भेटण्यासाठी धडपडत असायचे आणि आत कुणाला सोडायचं त्या प्रत्येकांच्या नावाची लिस्ट करत माननीय उद्धव साहेब दाराजवळ थांबलेले असायचे. हा दोन नेतृत्वामधला फरक आहे. जे नेतृत्व गुण बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होते ते राज ठाकरे यांच्यामध्ये आहेत असं अनेक शिवसैनिकांचे म्हणणं होतं. मात्र मनसे हा एक वेगळा पक्ष झाला आणि शिवसेना प्रमुखपद उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं की यांची कार्यशैली मात्र पूर्णपणे बदललेली आहे. मध्यंतरी आम्ही चपराकमध्ये एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी मुंबईला गेलो, लोकलमधनं जात होतो. सुदैवानं त्या दिवशी ट्रेनमध्ये त्या फारशी गर्दी नव्हती आणि त्या डब्यामध्ये 4-5 मुली होत्या आणि काही परप्रांतीय मुलं त्या मुलींची छेड काढत होते. ती छेड काढत असताना हा जो लेखक होता त्याने सांगितलं की मी असं हे होतो, ते अगदी टगे सगळे 5-7 आणि बलशाली दिसणारे बलदंड असे मुलं, मला काही बोलता येत नव्हतं. मी त्यांना सुरुवातीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते माझ्यावर डाफरले आणि त्यांनी मला गप्प बसवलं. पुढचं स्टेशन आलं. पुढच्या स्टेशनमध्ये एक काका रेल्वेच्या डब्यामध्ये चढले, सीटवर बसले. त्यांनी त्यांच्या पिशवीमधनं सामनाचा अंक काढला आणि त्यांच्या हातातला सामनाचा फक्त अंक बघून ती सगळी मुलं अक्षरशः गप्पगार झाली आणि पुढच्या स्टेशनला धूम ठोकून पळाली. म्हणजे हा प्रताप फक्त त्या सामना नावाचा शिवसेनेचा होता. एवढी दहशत माननीय बाळासाहेबांची होती. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आपण काय होतंय तेही बघतोय. म्हणजे साधूंच्या हत्या होत आहेत, तिकडं दुर्लक्ष आहे. आरोग्य व्यवस्था किती कोलमडली आपण ते बघतोय. ते सांगतायत की आम्ही एवढ्या खाटेची व्यवस्था केली, एवढ्या उपचाराची व्यवस्था केली. कोरोनाग्रस्त जे रुग्ण आहेत एकाच खाट्यावर 2-2 रुग्ण ठेवण्याचाही प्रताप त्यांनी केला आहे. अनेक ठिकाणी मृत रुग्ण त्याच ठिकाणी ठेवले गेलेत असे आरोप होत आहेत. पुण्यामधलं आपण उदाहरण बघितलं की पुण्यामध्ये नरे हॉस्पिटल जे आहे नरेचं, तर शेगणी सूटचं, त्या ठिकाणी 500 लोकांना क्वारंटाईन केलं होतं. त्या 500 जणांसाठी एकच डॉक्टर होता. 3 टॉयलेट्स 500 लोकांसाठी. ज्यांच्या तपासण्या झाल्या होत्या तेही तिथंच होते आणि ज्यांच्या तपासण्या झाल्या नाहीत त्यांचाही त्यामध्ये समावेश होता. आणि हे सगळे एकत्र मग जेवणासाठी सकाळी नाश्त्यासाठी एकत्र असायचे. म्हणजे हे रुग्ण सांगत होते की आम्ही आमच्या घरी सुरक्षित आहोत, घरीच आम्ही क्वारंटाईन व्यवस्थित करू शकू. या गर्दीमध्ये आणून तुम्ही आमचं आरोग्य आणखीन धोक्यामध्ये घालताय. या संदर्भातल्या बातम्याही प्रसारमाध्यमांनी केल्या, व्हिडिओ प्रसारित झाले, मात्र प्रशासकीय स्तरावर त्याची दखल अजिबात घेतली गेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचं जे नेतृत्व होतं कार्यकर्त्यांना त्यांनी मोठं केलं. तसं उद्धव साहेब यांच्या बाबत होत नाहीये. त्यांची ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे, परिवारापुरते मर्यादित. ते असतील, त्यांचा मुलगा असेल, पत्नी असतील, त्यांच्यापुरतंच ते मर्यादित विश्व ठेवत आहेत. आपण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर या दोन्ही नेतृत्वातला फरक ठळकपणे लक्षात येतोय. त्यामुळे शिवसेना तीच आहे, मात्र नेतृत्व बदललेलं आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा अतिशय सामान्यपणे ते पुढे आले. एक सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून अनेक जण त्यांच्याकडे पाहत होते. मात्र सामान्य माणसाचा प्रतिनिधी कसा असतो हे जर पाहायचं असेल तर आर.आर. आबांचं चित्र डोळ्यासमोर आणा. आर.आर. आबासारखा सच्चा माणूस होणं राजकारणामध्ये खूप दुर्मिळ आहे. तर हे आर.आर. आबांचं जे सच्चेपण होतं ते सच्चेपण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही आहे. त्यांच्याकडे दिखाऊपणा जास्त आहे आणि तो कुणीही अमान्य करणार नाही. एकंदरीत शिवसेनेची आपण सगळी वाटचाल पाहिली तर बाळासाहेबांचा जो दबदबा होता त्याच्या एक अंशही उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वाभिमान शिल्लक राहिलेला नाहीये. म्हणजे बाबरी मस्जिद जेव्हा पाडली गेली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो. हे बाळासाहेब ठाकरे होते. पाकिस्तान सुद्धा म्हणायचं की एक वेळ आमचा पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आम्ही तुम्हाला मागणार नाही, मात्र मला बाळासाहेब ठाकरे द्या.
हा बाळासाहेब ठाकरे यांचा चमत्कार होता, जो उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अजिबात आपल्याला दिसत नाहीये. कधीही कुणाचं ऐकून, कुणाच्या आहारी जाऊन, कुणापुढे हुजरीगिरी करून बाळासाहेबांनी काहीही मिळवलं नाही. म्हणजे ठीक आहे, त्यांनी काही तडजोडी केल्या. म्हणजे उदाहरणार्थ इंदिरा गांधीला त्यांनी आणीबाणीच्या वेळी पाठिंबा दिलेला होता. म्हणजे मार्मिकचं एक मुखप्रष्ठ होतं, त्या मुखप्रष्ठावर पंजा होता एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वाघाचा पंजा ठसा दाखवलेला होता आणि ते मुखप्रष्ठ होतं की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. अशा काही तडजोडी मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींचं किती त्यांना नावं ठेवून शिवाय घालून सुद्धा त्या काळामध्ये नेतृत्व मान्य केलं होतं, त्याच पद्धतीनं आज उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आपण अरेरावी मगरुरी ही जी पाहतोय आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं त्याला खतपाणी घालतायत ते जर बघितलं तर या दोन नेतृत्वातला ठळक फरक आपल्या लक्षामध्ये येतो. बाळासाहेब ठाकरे यांनी कधी कुठलं सत्तेचं पद घेतलं नाही आणि ही त्यांची नैतिकता होती, धाक होता. असंख्य कार्यकर्ते म्हणजे शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्यात कधी जात धर्म पंथ बघितला जात नाही. जे अतिशय सामान्य कार्यकर्ते होते त्यांना मोठं करण्याचं काम माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. म्हणजे मी पुणे शहरातून बोलतोय. आमच्या पुणे शहराचा जर विचार केला तर पुणे शहरात राजाभाऊ रायकर नावाचे कार्यकर्ते होते. या आहेत म्हणजे अजून एक प्रकाशन संस्था चालवतात तेही. तर राजाभाऊ रायकर यांना माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की सामना आपला घरोघरी झाला हवा, कारण सामना दैनिक नाही सैनिक आहे, तर ते पोहोचायला हवं. सामनाचे विक्रेते म्हणून राजाभाऊ रायकरांनी काम सुरू केलं आणि ते चांगल्या पद्धतीने केलं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पुणे जिल्हा शिवसेनेचं अध्यक्षपद दिलं. म्हणजे असे दिलदार बाळासाहेब होते. असंख्य कार्यकर्ते त्यांनी अशा पद्धतीनंच पुढे आणलेत की ज्यांच्या काही पार्श्वभूमी नव्हती, क्षमता नव्हत्या. म्हणजे आपण आज आम आदमी पक्षाचं कौतुक करतो की अतिशय सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मोठे केलं. मात्र हाच प्रयोग माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी खूप वर्षापूर्वी केलेला आहे. त्यात मग नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, हे नेते कशा पद्धतीनं पुढे आले, किती बिकट परिस्थितीतून पुढे आले आणि राज्याचं नेतृत्व केलं, हे केवळ आणि केवळ माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं शक्य झालेलं होतं. हे असे कुठलेही गुण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही आहेत. आपले कार्यकर्ते मोठे व्हावेत यासाठी ते काही करत नाहीत. म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, 5 वर्ष शिवसेनेचे सगळे नेते सांगायचे की राजीनामा आमच्या खिशात आहे. तो राजीनामा 5 वर्षामध्ये कधी त्यांच्या खिशातून बाहेर आला नाही. त्या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी पद्धतशीरपणे सत्तेचेही लाभ घेतले आणि त्याचवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षापेक्षा सत्तेमध्ये असूनही विरोधी पक्षाचंही काम प्रभावीपणे केलेलं होतं. ही यांची कामाची वेगळी पद्धत आहे. बाळासाहेबांची ही पद्धत अशी नव्हती. बाळासाहेब बिंदास होते, मोकळे होते, जे ते अगदी समोरासमोर बोलायचे. म्हणजे एक उदाहरण मला सांगावंच वाटतं, त्या नेत्याचं मी नाव घेणार नाही, मात्र तरी ते आपल्याला कळेल की महाराष्ट्रातला, देशातला एक मोठा नेता जेव्हा तो काँग्रेसमध्ये होता आणि वातावरणाचंच होतं की काँग्रेसच्या पाठिंब्यानं आपण सरकार स्थापन करूया. बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे त्याला नकार दिला. ते म्हणाले की नाही, कुठल्याही परिस्थितीत आपण काँग्रेससोबत सरकार स्थापन करायचं नाही. तर हिराचंद वालचंद जे उद्योगपती होते, तर त्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की साहेब म्हणे, यामुळं जर शिवसैनिकांना ताकद मिळणार असेल, शिवसेना गावागावात खेड्यात वाड्यावस्त्यावर पोहोचणार असेल, शिवसेना सत्तेमध्ये येणार असेल, तर आपण विचार करायला काय हरकत आहे. त्यावर माननीय बाळासाहेबांनी फार छान उत्तर दिलं होतं. हे मी नाही सांगत, हे बाळासाहेबांचे शब्द आहेत. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्यांच्यासोबत युती करायची नाही. अरे म्हणे, त्याच्यासोबत जर मी झोपलो तर मला मूलबाळ तर होणारच नाही, पण इज्जत माझी जाणार आहे. आणि आज उद्धव ठाकरे काय करतायत हे मात्र दुर्दैव आपण बघतोय. सत्तेसाठी सगळ्या तडजोडी करणं, कुणालाही शरण जाणं, हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. मागच्या पंचवार्षिकमध्येही त्यांना महत्त्वाची कुठलीही खाती दिली गेली नव्हती. या आत्ताच्या याच्यात सुद्धा जर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोडलं तर बाकी सगळी महत्त्वाची खाती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. हे सगळे एका गरजेमधून एकत्र आलेले आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल असं तुर्तास तरी वाटत नाही, कारण तिन्ही स्वार्थी महत्त्वाकांक्षी पक्ष एकत्र आल्यानंतर प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकून ठेवणं हे महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं राज्याचा गाडा ते जसं जमेल तसं चालवत आहेत. भगवान भरोसे आपलं राज्य चाललेलं आहे. मला अनेक जण म्हणतात की तुम्ही मग देवेंद्र फडणवीसावर टीका का नाही करत. तर माझ्या मित्रांना सांगावंच वाटतं की तुम्ही माझे ब्लॉग आवर्जून बघा. म्हणजे यूट्यूब व्हिडिओ ही माध्यमं आत्ता आली, त्यावर मी आत्ता द पोस्ट म्हणून सातत्यानं बोलतोय. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्धही सर्वाधिक कदाचित लेख माझेच झालेले असतील. म्हणजे फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, म्हणजे नंतरचा सकाळचा अपवाद सोडून द्या, पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या दिवशी माझा पहिला लेख होता, अखंड महाराष्ट्राचे शेवटचे मुख्यमंत्री ठरून आहेत. देवेंद्र फडणवीस अखंड महाराष्ट्राचे शेवटचे मुख्यमंत्री ठरून आहेत.
राज्याला त्यावेळी सुद्धा स्वतंत्र गृहमंत्री मिळावा यासाठी मी पोटतिडकीने लिहित होतो. ते इतक्या स्पष्ट शब्दात मांडलं होतं की देवेंद्र फडणवीसजी डेअरीबरोबर तुमच्या गुन्हेगारी कमी करा. आणि अक्षरशः भाजपचं जर काही वाटोळं करण्याचं काम जर कोणी महाराष्ट्रामध्ये केलं असेल तर त्यामध्ये फडणवीसांचे वाटा मोठा आहे. मात्र त्याचवेळी मगाशी म्हटल्याप्रमाणे इंदिरा गांधी जसं इतर नेते तयार करायचे तसं भाजपने पक्षांतर्गत इतर महत्त्वाचे नेते कोणी तयार केले नाहीत. जे गरजेचं होतं, खडसेंना ताकद देणं गरजेचं होतं, पंकजा मुंडेंना ताकद देणं गरजेचं होतं. मात्र असे प्रकार झाले नाहीत. सध्या फक्त देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील हे दोन चेहरे जर सोडले तर राज्य पातळीवर त्यांचा एकही महत्त्वाचा चेहरा नाही. जर काही कारणाने हे दोघं दुरावले गेले तर पक्षाची काय अवस्था होईल याचा आपण विचार करायला हवा. सध्याच्या वातावरणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यांच्यावर टीकेसाठी म्हणून आम्ही अजिबात करत नाही. मात्र आजूबाजूला जे चाललेलं आहे ते वस्तुनिष्ठपणे मांडणं आणि ते समाजाला दाखवून देणं हे आमचं काम आहे. लोकांच्या मनातली ती घुसमट आहे ती व्यक्त व्हायलाच हवी. शिवसैनिकाने कितीही जरी ट्रोलिंग केलं तरी आम्ही त्याला जुमानणार नाही, कारण माननीय बाळासाहेबांचे विचार आमच्यामध्ये आहेत. स्वतः माझ्याबाबत बोलाल तर मी स्वतः सामनाचा लेखक आहे. सामनाच्या दिवाळ्यांकातूनही माझ्या कथा आलेल्या आहेत, त्यासाठीचं मी मानधनही घेतलेलं आहे. माझे चपराक्षीचे अंक प्रकाशित होतात तेही सामनाच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापून झालेले आहेत. लाखो रुपयांचं काम मी सामनाला दिलेलं आहे. अर्थात त्यामुळे आमचीच सोय झालेली आहे, हा भाग वेगळा. त्यांना काम देतोय म्हणजे आम्ही त्यांच्यावर काही उपकार नाही करत, एक प्रकारे सामनाची आम्हाला मदतच होते. मात्र असं असूनही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आम्ही जेव्हा बोलतोय त्यामध्ये त्यांच्याविषयी द्वेष किंवा मनामध्ये कुठलेही मळब नाही आहे, तर जी वस्तुस्थिती आहे तीच मांडण्याचा प्रयत्न आहे. आत्ताचं जर उदाहरण बघितलं तर याच वर्षी फेब्रुवारीमध्ये आम्ही शरद पवार यांच्या विरुद्धही टीकेची झोड उठवली होती. त्यांच्याविषयी काही जे आम्हाला प्रश्न पडलेले आहेत ते इथला एक तरुण म्हणून उपस्थित करणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आमचे प्रश्न त्यांच्या पक्षनेत्यांना झोंबले आणि मी आणि भाऊ तोरसेकर आमच्या दोघांच्याही विरुद्ध त्यांनी पोलिसाकडे तक्रारी दिल्या. आणि पोलिसाकडे तक्रारी देताना आमच्यावर आरोप काय ठेवला तर शरद पवार यांच्या हत्येचा कट, आणि त्याहून हास्यास्पद दुसरा आरोप होता ठाकरे सरकार उलथून लावण्याचा प्रयत्न. प्रत्यक्षात कालचा जर व्हिडिओ सोडला तर उद्धव ठाकरे यांच्याविषयी किंवा शिवसेनेविषयी आजपर्यंत मी एकही चुकीचा शब्द काढला नाही. म्हणजे माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर ज्यांचा प्रभाव आहे असे एकमेव माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्याकडे बघून अक्षरशः त्यांच्या स्मरणानं सुद्धा आमच्या अंगात हजार हत्तीचं बळ संचारल्यासारखं आम्हाला वाटतं. एक परखड पत्रकार ज्यांची लेखणी सत्यनिष्ठ होती, भूमिका ते ठामपणे घ्यायचे, आणि मुख्य म्हणजे कधीही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शब्द फिरवला नाही, कधी तरी माघार घेतला नाही. आणि या त्यांच्या गुणामुळं वैशिष्ट्यामुळं माननीय बाळासाहेबांच्यावर आम्ही नितांत प्रेम केलेलं आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यावरही आजपर्यंत आम्ही कधीही टीका केली नव्हती. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ट्रोल आहेत ते आम्हाला उद्धव ठाकरेंचे आम्ही कसे विरोधक आहोत हे सुरुवातीपासून दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत, जो चुकीचा आहे. आजच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. एक तर प्रशासनावर त्यांचा वचक राहिला नाही, म्हणजे असं वाटतं की या माणसाकडे खूप करता येण्यासारखं असूनही कडबोळ्याचं जे सरकार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार चालत असल्यामुळं ते महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नाही आहेत की काय. आणि असं जर असेल तर यामध्ये राज्याचं खूप मोठं नुकसान होतं आहे. या कोरोनावर आपण यशस्वीपणे मात करू, ह्याच्यातून बाहेर पडू. म्हणजे आज देशामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रामध्ये, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांछनास्पद चित्र आहे. यासाठी आपण प्रत्येकाने काळजी घेणं हे तर गरजेचं आहेच, मात्र इथल्या राज्यकर्त्यांची भूमिका ही त्यापेक्षा महत्त्वाची आहे. काल मी उद्धव ठाकरे यांच्याविषयी खरं तर काहीही अपशब्द वापरले नाहीत, मात्र शिवसैनिकांनी ज्या पद्धतीनं मला ट्रोल केलं ते पाहून मला स्वतःलाही आश्चर्य वाटलं. अरे, तुम्हाला ठाकरे शैली माहिती आहे का? ज्यांच्यावर ठाकरे शैलीचा प्रभाव आहे तो माणूस भूमिका घेण्यात, स्पष्ट बोलण्यात, प्रामाणिकपणे सत्य मांडण्यात कधीही कचरणार नाही, आणि त्यापैकी मी एक आहे. म्हणजे 2004ला जेव्हा काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा तुम्हाला सामनाच्या पहिल्या पानावरची मुख्य बातमी आठवते का? त्या बातमीचं शीर्षक जर आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. त्या बातमीचं शीर्षक होतं, महाराष्ट्रात येड्याच्या डुंगणावर उगवलं पुन्हा बाबूळ. 8 कॉलमी मुख्यमंत्री होता, महाराष्ट्रात येड्याच्या डुंगणावर उगवलं पुन्हा बाबूळ. ही शिवसेना होती, हे माननीय बाळासाहेब ठाकरे होते, आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत. जर आम्हाला वाटत असेल की उद्धव ठाकरे यांच्या काही भूमिका चुकतायत तर आम्ही त्यांना त्याच शैलीमध्ये उत्तर देऊ, त्यामध्ये कुठलाही द्वेष नाही. मात्र भूमिका घेणं, ठामपणे विरोध करणं हा लोकशाहीमध्ये आमचा अधिकार आहे, आणि तो सगळ्यांना मान्य असायला हरकत नाही. जे कोणी शिवसैनिक आम्हाला विरोध करतायत त्या शिवसैनिकांना माझं उघड आव्हान आहे, अरे येड्यानो, तुम्ही माझ्या समोर या, चर्चा करा. शिवसेना तुम्हाला किती कळली बघूया.
म्हणजे मी शिवसेनाप्रेमी म्हणून शिवसेनेचा जो अभ्यास करतोय त्यासाठी मागची 17-18 वर्ष ध्यास घेऊन प्रत्येक जिल्ह्याचा, तालुक्याचा, शिवसेना पक्षवाढीचा, संघटनेचा जो अभ्यास करतोय, तर तुम्ही या आणि चर्चा कराच, मग आपण त्यावर बोलू. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही नेतृत्व गुण होते, अफाट शैली होती, म्हणजे माणसं खूप त्यांनी जपलेली होती. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला त्यातलं जाता जाता सांगावंसं वाटतं. एकदा झालं असं की माननीय बाळासाहेब ठाकरेंनी भाऊ तुरसेकरांना एका कामासाठी त्यांच्याकडे बोलावलं. त्यांचा निरोप आला की भाऊ म्हणे जसं असेल तसं ताबडतोब माझ्याकडे. भाऊ त्यांच्याकडे पोहोचले. त्यावेळी मुंबईच्या पत्रकारितेतलं एक बडं नाव असलेलं ते बाळासाहेबांचे PA म्हणून काम करायचे, ते नव्यानं जॉईन झाले होते, ते बाहेर बसले होते. तर त्यांनी भाऊंना सांगितलं की आता साहेबांना तुम्हाला भेटता येत नाही, ते विश्रांती घेत आहेत. भाऊने त्यांना सांगितलं की अरे म्हणे माझं बाळासाहेबांच्याकडे काही काम नाही आहे, बाळासाहेबांचं माझ्याकडे काम आहे, त्यांनी मला बोलवलं आहे, त्यांना फक्त निरोप दे की मी आलोय. याने सांगितलं नाही, असं मला निरोप देता येणार नाही, साहेबांची विश्रांतीची वेळ आहे, आता तुम्ही भेटू शकत नाही, थोडा वेळ तुम्ही बसून राहा. भाऊने सांगितलं मला बसायला काही वेळ नाही आहे, कारण मी माझ्या वृत्तपत्राच्या कार्यालयात आलोय, मला पुढचीच पानं फायनल करायची आणि छपायला सोडायची. त्यांनी जर मला विचारलं तर त्यांना इतकंच सांग की मी येऊन गेलो. भाऊ निघून गेले. इकडं बाळासाहेब आत त्यांची बराच वेळ वाट पाहत होते. थोड्या वेळाने बाळासाहेबांनी त्यांना फोन केला की अरे भाऊ म्हणे किती वेळ आहे, किती वाट पाहायची. भाऊने अगदी त्यांच्या रोखठोक शैलीमध्ये सांगितलं की अहो साहेब म्हणे मी आलो होतो, मात्र बाहेर तुम्ही आणखीन एक प्रतिशिवसेना प्रमुख म्हणे तैनात ठेवलाय, त्या शिवसेना प्रमुखांनी मला आज सोडलं नाही, त्यामुळं मी येऊन म्हणे परत आलो आणि आता माझ्याकडे यायला वेळ नाहीये, मी आता पहिलं पान सोडतोय. बाळासाहेबांना ते ऐकून आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं भाऊ म्हणे जसं असेल तसं ताबडतोब निघू नये, एक क्षणाचा विलंब करू नकोस. भाऊ पुन्हा त्या ठिकाणी गेले. आलेल्या बाळासाहेबांनी त्यांना आत बोलवलं आणि त्यांचे जे नवीन PA होते त्या PAला तिथल्या तिथं ठणकावून सांगितलं की भाऊ हा माझ्या अतिशय जवळचा मित्र आहे, स्नेही आहे, त्याला मी बोलवलेलं होतं आणि त्याला अडवण्याचं काम तू केलं, तर आता तू इथून चालतं व्हायचं आणि उद्यापासून मातोश्रीच्या आसपास किमान 50 फूट अंतरावर तुम्हाला दिसायचं नाही. म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, जे आपले कार्यकर्ते आहेत, जवळचे स्नेही आहेत, हितचिंतक आहेत, त्यांच्यावर बाळासाहेब किती उदंड प्रेम करायचे त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. आणि हा माणूस अतिशय बिनधास्त वृत्तीचा होता. म्हणजे इतका मोठा असूनही त्यांच्या मनात कधी घमेंड नव्हती की मी इतका मोठा नेता आहे. एक सामान्य माणूस म्हणून प्रत्येक गोष्टीकडे ते बघायचे आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यायचे. म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी दादा कोंडके यांच्यासारख्या अभिनेत्यालाही सांगितलं होतं की दादा म्हणे मला तुला मंत्रिमंडळात घ्यायचं आहे, यादी पाठवतोय, यादी बघ आणि तुला हवं ते मंत्रिपद सांग, ते मी तुला देणार. ती यादी दादा कोंडके यांच्याकडे आली आणि दादांनी त्यांना कळवलं की साहेब म्हणे माफ करा, तुमची यादी मला मिळाली, मात्र या यादीमध्ये मला जे पद पाहिजे त्या पदाचा उल्लेख नाही, त्यामुळे मी ते यातलं कुठलंही पद स्वीकारू नाही शकत. बाळासाहेबांनी यादी पुन्हा पुन्हा बघितली, त्यात सगळ्या मंत्रिपदाच्या खात्याचा उल्लेख होता आणि त्यांना आश्चर्य वाटलं कुठलं खातं राहिलंय. त्यांनी दादाला विचारलं की अरे दादा यातलं कुठलं खातं राहिलंय, तुला कुठलं पद हवंय तू सांग, ते पद मी तुला देईन. आणि दादा कोंडकेंनी त्याही काळात स्वाभिमानानं सांगितलं साहेब याच्यामध्ये सगळ्या मंत्रिमंडळाच्या खात्यांची यादी आहे, मात्र यात शिवसैनिक असा उल्लेख कुठेही नाही आणि मला शेवटपर्यंत फक्त आणि फक्त शिवसैनिक म्हणूनच जगायला आणि शिवसैनिक म्हणूनच मरायला आवडेल, यापेक्षा कुठलंही पद मला नको. तर त्यावेळी असे कट्टर शिवसैनिक शिवसेनेमध्ये होते. हा बाळासाहेबांचा संस्कार होता आणि असे अनेक नेते बाळासाहेबांनी घडवले, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. अमिताभ बच्चन सारखा जेव्हा अभिनेता अडचणीमध्ये आला त्याला पुढे आणण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. दादा कोंडकेंचे सिनेमे, मराठी सिनेमे लावायचे नाहीत असं मुंबईमध्ये जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आणि मराठी सिनेमे लावण्यासाठी दबाव आणला, ते लावायला भाग पाडले. आज उद्धव ठाकरे असं काय काम करतायत? उद्धव ठाकरे किती नवीन नेते तयार करतायत. नेतृत्व शैलीचं तर एक वैशिष्ट्य असतं की आपल्याबरोबर आपण आणखीन किती जणांना मोठं करतोय, तर त्याचं उत्तर अजिबात मिळत नाही. जिकडे तिकडं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच नावाची चर्चा असते. प्रत्येक वेळी ते सांगत असतात की माझ्यासोबत हे आहेत, ते आहेत आणि आदित्य बाळपण आहे. तर अशा बाळांचं राजकारणामध्ये काही काम नाही आहे. त्यांना आणखीन खूप अनुभव घ्यायचा आहे, तो अनुभव त्यांनी जरूर घ्यावा. मात्र जेव्हा खूप कमी वयात अशा जवळ घरातल्याच लोकांना तुम्ही मंत्रिपद देता, त्याचे खिरापत वाटता, तेव्हा इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक राहत नाही. मागच्या पंचवार्षिकमध्ये 5 वर्ष भाजपने शिवसेनेलाही प्रचंड त्रास दिला. म्हणजे अक्षरशः ते सत्तेमध्ये असूनही प्रत्येक वेळी शिवसेनेला डावलण्यात आलं आणि तसे उठटे आता उद्धव ठाकरे त्यांच्या कृतीतून काढतात की काय असंही वाटावं, असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. मात्र या सगळ्याच्या पुढे जाऊन हा द्वेष, एकमेकांचं अंतर्गत राजकारण हे बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. सध्या राज्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याविषयी आपण सातत्याने भेटणार आहोत. पुढच्या व्हिडिओमधून आरोग्यविषयक जी काही हेळसांड होते ते मी ठामपणे मांडणार आहे. सध्या इतकंच सांगतोय की उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्या मनात कसलाही द्वेष नाही,
मात्र आजची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही, ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यामुळंच ज्या निखिल वागळेसारख्या अनेकांनी शिवसैनिकांचा काय मार खाल्ला, शिवसेनेमुळे जे मोठे झाले, संपूर्ण हयात तिने शिवसेनेला विरोध करण्यामध्ये घालवली, असे सगळे लोक उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना, त्यांची गीतं गाताना थकत नाहीत. त्यांचा कंठश्वास त्यामध्ये होतोय, तरी ते सातत्यानं उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतायत. ही परिस्थिती आता थांबायला हवी, हे ढोंग सामान्य माणसाला निश्चितपणे कळतंय. इतकंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. नमस्कार. जय महाराष्ट्र.